गुड आफ्टरनून गाईज. आणि मागचं बॅकग्राऊंड बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण पोचलो आहे दांडेलीला. आणि माझ्यासोबत आहे सोनियन कंपनी ग्रुप कोल्हापूरचे. आणि यांच्याबरोबर आम्ही वॉटर स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी करायला आलो आहे. 2 दिवसाचं शेड्यूल आहे. 2 दिवसाचं शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही धमाल करणार आहे, एन्जॉय करणार आहे. माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मागा. सोनिया खुद के पैरों पे खड़े हो जाओ. इसको भगाओ. बदलेगी ये तो. जब तक पैर चलेंगे साथी चलेगी. अरे ये क्या कर रहे हैं?
अच्छा, आम्ही आता पोचलो आहे शिरसीजवळ असलेल्या सहस्त्रलिंगाला. आणि माझा ग्रुप प्रचंड कंटाळला आहे कारण की मस्त झोपली होती गाणी ऐकत. ॲक्च्युली काय झालं, दांडेलीचं जे वॉटर स्पोर्ट्स केले त्याच्यासाठी आम्हाला खूप वेळ गेला आणि त्या खूप वेळेमुळं मग फोटो काढणे, त्याचे फोटो डाउनलोड करून घेणे याच्यात खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला थोडासा लेट झाला. मग आता आलो आहे तर म्हणलो सहस्त्रलिंग कसं चुकवायचं, मग बघून जाऊया. मग आता सहस्त्रलिंगला आम्ही चाललो आहे खाली. इथं भगवान शिवशंकरांच्या पिंडी आहेत शाळी नदीतल्या. याचा व्हिडिओ यूट्यूबवर मी टाकला आहे, तुम्ही बघू शकता. चांगले अजून एक चांगला व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यात तुम्हाला याची मायथॉलॉजिकल आणि हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन मिळेल. आता सध्या तर ग्रुप घेऊन खाली चाललो आहे. पहिला ड्रोन सोडलं, थोडी लाईट होती. नेक्स्ट टाइम मी पहाटे येणार सकाळी. त्याशिवाय आता ॲक्च्युली यायला आम्हाला वेळ झाला, त्याच्यामुळं अंधकार माजला इथं आणि अंधार होत आला आहे जंगलात. या का लवकर अंधार होतो, तरी पण आमचे कार्यकर्ते मस्तपैकी जरा पिंडी वगैरे बघून घेतात. कुठं कुठं शिवलिंग आहेत ती, आणि प्रचंड मोठी शिवलिंग आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सहस्त्रलिंगाचा अर्थ 1000 शिवलिंग असं या शाळी नदीत जी कोरलेली आहेत प्रत्येक दगडावरही आपल्याला पाहता येतात. आणि याच्यानंतर आपण जायचं आहे शिर्सीला, मरीकंबा मंदिर बघायचं आहे आणि तिथून आपण निघणार आहे मुरुडेश्वरला. हाय गाईज, माझ्यासोबत आहे आमची छोटी सानवी. आणि सानवीनं शंकरांचं मंदिर बघितलं आहे, मूर्ती बघितली आणि तिला कशी वाटली आपण तिला विचारूया. कशी वाटली मूर्ती तुला? खूप छान वाटली. आणि खाणार काय आता? काय खाणार तू? सांग ना काय खाणार? काय खाणार? काय खाणार नाही? भूक नाही लागली तुला? भूक नाही लागली का? पावभाजी घेऊया. महादेवांना बघून पोट भरलं. पोट भरलं. अच्छा. आणि हा आमचा छोटासा ग्रुप आहे. आम्ही पूर्ण आता मंदिर वगैरे व्यवस्थित फिरलं, मूर्ती बघितली आणि इथून आम्ही निघणार आहे थोडंसं पेटपूजा आणि इथून पुढे मग बीच फिरायचं. हाय गाईज, आपण आत्ता चेकआउट करतो आहे. मी आलो आहे विनायक रिसॉर्टला. अतिशय जबरदस्त आहे आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता आमचा. आमच्यासोबत आमचा ग्रुप आहे सोनियाचा आणि रिसॉर्टबद्दलचे रिव्ह्यू द्यायचे आपल्याला. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथं खूप एन्जॉय केलं. सकाळी दर्शन झालं, सकाळी सकाळी लवकर उठून दर्शन झालं, बीचवर गेलो आणि आता आम्ही इथून मुरुडेश्वरवरून निघणार आहे. रिसॉर्टचा एक्सपिरियन्स कसा होता? 5 स्टार.
एकदम मस्त आहे. आणि जर आला तर डेफिनेटली प्रेफर करा. तुम्ही ज्यावेळेस मुरुडेश्वरला येता एंट्रीलाच आत आल्यानंतर हार्डली इथून मुरुडेश्वरचं जे बीच आहे ते 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जाताना उजव्या हाताला रिसॉर्ट आहे श्रीविनायक रेसिडेन्सी म्हणून. तर आठवणीनं इथं आल्यानंतर विजिट द्या. इथं रिसॉर्ट आहे श्रीविनायका रेसिडेन्सी म्हणून आणि रिसॉर्टच्या बरोबर एका बाजूला आहे नॉनव्हेज रेस्टॉरंट सेपरेट आहे आणि दुसऱ्या बाजूला व्हेज रेस्टॉरंट. दोन्ही ठिकाणी अतिशय बेस्ट फूड क्वालिटी आहे. फूड आम्ही व्हेज खाल्लं. व्हेज खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि आम्ही आता इथून निघतो आहे. हा रिव्ह्यू त्यांनी द्यायला लावला होता म्हणून दिला आणि स्पॉन्सर नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही निघतो आहे. आमचे मुकेश दादा गाडी चेक करत आहेत. सगळा ग्रुप बसलेला आहे. फक्त मी लेट राहिलो आहे कारण की माझ्या सगळ्या बॅटरीज मोबाईलची गोप्रोची ड्रोनची सगळे शूट करण्यासाठी तयार करायचे होते. ऑलमोस्ट आपलं झालं आहे सगळे कवर. अच्छा अजून दोघे आहेत मागे म्हणजे मला वाटलं मीच मागं आहे. तर दादा पण तयार. झोप बीप झाली एकदम. हां 1 नंबर झोप झाली त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. अरे बाबा ड्रायव्हरला खूप जपायला लागतं कारण का माहिती आहे का आमचे जीव त्यांच्या हातात आहेत. आणि हा आमचा ग्रुप आहे जो आता सध्या उन्हानं जरा होरपळून निघणार आहे थोडासा परंतु असं मरगळलेत असं मला वाटत नाही. अजून फुल एनर्जी आहे. चला मित्रांनो आपण आलो आहे तारकेश्वराच्या मंदिरात आणि तारकेश्वराचं हे जे मंदिर आहे हे भगवान शिवशंकरांना समर्पित केलेलं आहे. कदंब साम्राज्याचं प्रतीक असलेलं हे तारकेश्वराचं मंदिर हानगल या गावात येतं. कदंब साम्राज्यानं या मंदिराची नीव रचली, सुरुवात केली, बांधकाम झालं आणि त्यानंतर बदामीचे चालुक्य म्हणजे 12व्या शतकात कदंब साम्राज्याचा जो उदय झाला त्या दरम्यान त्यांनी जी मंदिरं बांधली ती अशा पद्धतीनं बांधली. आजूबाजूची बरीच सुंदर मंदिरं आपल्याला अशीच पाहायला मिळतात. त्यानंतर कल्याणीचे चालुक्य यांनी या मंदिराला एक नवं स्वरूप दिलं कारण त्यांच्या काळात स्थापत्यशास्त्र खूप प्रगत झालं होतं आणि त्यांनी खूप सुंदर रीतीनं मंदिराचं बांधकाम केलं आणि मंदिराला खूप सुंदर आकार दिला. पाहिजे का इथे